अजितदादांच्या अपघातामध्ये एकीकडे ब्लॅक बॉक्स जळाला तर दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार आहे. इकडे नरेश अरोरा राज्यसभेवर जाण्याची चर्चा सुरू आहे आणि तुम्ही म्हणताय हा अपघात आहे, घातपात नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवारांनी ज्या पद्धतीने आरोपांचा विषय लावून धरलाय ते बघता आता जय पवार यांच्याकडून म्हणजे थेट अजित पवारांच्या कुटुंबातूनच या अपघाताविषयी शंका घेण्यात आली आहे. जय पवार यांनी स्टेटसवरून ब्लॅक बॉक्स सहजासहजी जळू शकत नाही हे सांगून एकंदरीत या चौकशीवर शंका घेतली आहे. याशिवाय गेल्या 3 पत्रकार परिषदामध्ये रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत ज्या शंका निर्माण केल्या त्यालाही एक प्रकारे यातून बळ मिळाल्याचं दिसतंय. दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी थेट सुनित्रा पवार यांनी सरकारला केली. याबाबत त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील पत्र पाठवणार असल्याचं सांगण्यात आलंय. एकीकडे रोहित पवार जोरदारपणे अजित पवारांच्या अपघातावर शंका घेत असताना आता अपघाताला जवळपास 4 आठवडे उलटल्यानंतर पवार कुटुंबाकडून सीबीआय चौकशीची मागणी होत आहे. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर हा अपघात आहे की घातपात यावर बरीच चर्चा झाली. अनेकांनी हा घातपातच असल्याचं सांगितलं. रोहित पवारांनी तर प्रश्नांचा धडाकाच लावलाय. अशात अजित पवार गटात मात्र एकदम शांतता होती. अजित पवारांच्या अपघाताबाबत एवढ्या शंका घेण्यासारखी परिस्थिती असताना देखील पवार कुटुंब मात्र यावर भूमिका घ्यायला तयारच नव्हतं. पटेल, तटकरी ही लोक तर लगेच राजकारणात मग्न झाल्यासारखं दिसले. त्यामुळे आता एवढ्या दिवसानंतर अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी होणं कुठेतरी पटेल आणि तटकरे यांच्या हेतूवर शंका घेण्यासारखं ठरतंय. रोहित पवार निर्माण करत असलेल्या प्रश्नांना आता जय पवार यांच्या रूपाने हळूहळू समर्थन मिळू लागले. थेट दादाच्या परिवारातूनच शंका घेण्यात येत असल्यानं पटेल आणि तटकरे या मंडळीची चांगलीच कोंडी झाली आहे. कारण हीच मंडळी रोहित पवारांवरती राजकारण करत असल्याचा आरोप करत होती. आता जय पवारांनी ब्लॅक बॉक्स बाबत शंका घेतल्याने आता तेही राजकारण करतायत का काय असा प्रश्न पटेल आणि तटकरे यांना विचारावा लागेल. जय पवारांच्या रूपाने रोहित पवार यांना अपघाताच्या मुळाशी जाण्यासाठी बळ मिळाले. गेल्या अनेक दिवसापासून रोहित पवार हे एकटेच ही लढाई लढत होते. पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अगदी नेमके आणि थेट प्रश्न विचारून रोहित पवार अपघाताची उकल करत होते. जय पवार यांनी पहिल्यांदाच मौन व्रत सोडत सोशल मीडियावरती ब्लॅक बॉक्स इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर सध्या चर्चा अशा चालू आहे की नरेश अरोरा हा माणूस राज्यसभेवर जाणार आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ हे चिडलेले दिसले. नरेश अरोरा ही तीच व्यक्ती आहे की जी गेल्या काही दिवसापासून शंकेच्या भोवऱ्यात आहे. नरेश अरोरा ही व्यक्ती अजित पवारांच्या पक्षाला PR एजन्सी म्हणून कनेक्ट झाली होती. हळूहळू करता नरेश अरोरा हे अजित पवारांपर्यंत पोहोचले. हळूहळू करता पटेल, तटकरे यासारख्या वरिष्ठ मंडळाच्या बैठकीमध्ये नरेश अरोरा हा माणूस येऊन पोहोचला आणि जोपर्यंत नरेश अरोरा या माणसावर अजित पवारांची PR एजन्सी म्हणून कंपनी कनेक्ट होती तोपर्यंत ठीक होतं. पण पुणे महानगरपालिकांच्या निवडणुका दरम्यान पुण्याच्या नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स या कार्यालयावर धाड पडली आणि तिथून पुढे नरेश अरोरा U-टर्न घेऊन थेट भाजपाच्या जवळचा माणूस असल्याचं बोललं जातं. आता जवळचा PR एजन्सी, नंतर नेत्यांच्या बैठका आणि आता थेट राज्यसभा याचा अर्थ असा होतो की नरेश अरोरा या माणसालाच विलिनीकरण नको होतं असा प्रश्न आहे आणि त्यासाठी डिझाईन बॉक्स अजित पवार गेल्यानंतर काही काळ काम करते का हा प्रश्न आता विलिनीकरणाला ज्या नरेश अरोरा माणसाचा विरोध आहे तो का विरोध आहे याचं उत्तर मिळायला त्यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या चर्चाच खूप आहेत. आणि त्यामुळे हे सगळं जे काही घडतंय म्हणजे सीसीटीव्ही फुटेज देण्यासाठी नकार येतोय, ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती देत आहेत, अजित पवारांना विमानाने जावं लागेल इथपर्यंत पटेल आणि तटकरे यांनी व्यवस्था केली होती. हा रोहित पवारांनी केलेला दावा आणि आता नरेश अरोरा राज्यसभेवर जाणार आणि आता हे सगळे पॉइंट जोडले तर यातून एक क्लिअर कट होतंय की नरेश अरोरा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही एक अशी मंडळी आहे की जी स्वतःच्या इशाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा पक्ष चालवायला बघत होते.
अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी काबीज करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची धावपळ आहे. ही जी काही चर्चा आहे ती एवढ्या वेगाने व्हायरल केली, परंतु या गोष्टीवर लक्ष देण्यात आलं नाही की महानगरपालिका निवडणुका दरम्यान अजित पवार आणि भाजपमध्ये किती जोराचे खटके उडाले होते. भाजप हा पक्ष अजितदादांची सिंचन घोटाळ्याची फाईल बाजूला बाहेर काढणार होता, परंतु अजितदादा हे भाजपचे काळे चिट्ट्याची फाईल बाहेर काढणार होते. भाजप किती भ्रष्टाचारी पक्ष आहे हे अजित पवार सांगणार होते. विलिनीकरण 12 तारखेला होणार होतं असं हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ आणि अमोल मिटकरी सांगत होते, परंतु पटेल आणि तटकरे यासारखी माणसं म्हणत होते की नाही, आम्हाला त्यातलं काहीच माहिती नाही. त्यामुळे यावरून असं लक्षात येतं की विलिनीकरण रोखण्यासाठी अजित पवारांनी ज्या PR एजन्सीला निवडणुकापुरतं काम दिलेलं होतं ती डिझाईन बॉक्स हे विलिनीकरण होऊ देत नव्हती. याचं कारण आहे नरेश अरोरांची राज्यसभा. आता हा जो काही अंदाज आहे आणि जी शंका निर्माण झाली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.